पहिल्यांदा मी तुम्हाला नमस्कार करतो. आपल्या सिटीमध्ये जी पूर्वजांनी आपली सिटी एकदम सुरेखीत केली आपल्या देशाच्या देशाला म्हणले. त्याचं कारण असं होतं, की आपला देशाची जी जमीन आहे, सोनच उगवते. पण आपण तिला पाश्चात्य देशाचं अनुकरण करून रासायनिक खतं घालून त्याला विष केलं आपल्या शेतानं. म्हणून माझं एक स्वप्न होतं, की बाबा सेंद्रिय शेती आपण करून लोकाला काहीतरी चांगलं खायला द्यायचं. तर त्या पद्धतीनं आपण जनावरांचं शेणखत, गोमूत्र, बायोगॅस आपल्याकडे त्याच्यामधून चांगली श्रेणी निघते आणि ती आपण शेतीला देऊन सेंद्रिय शेती आपण करू. रासायनिक खतं ज्यावेळेस लोकं वापरतात, सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतामध्ये किती म्हणजे खर्च कमी जास्त होतो? नाही, खर्चाचा विषय नाहीच आहे. आपण ती लोकांना विष खाऊ घालू. कारण आपण रासायनिक खत घातल्यामुळं, रासायनिक खत घालायचं, परत वेगवेगळ्या नमुन्याचं त्याला विषारी फवारण्या करायचं, कीटकनाशक फवारायचं, तणनाशक फवारायचं, हे करून आपण शेतीला दूषित केलं. त्याच्यामुळं त्याच्यात त्या रासायनिक खताचा आणि सेंद्रिय खताचा ताळमेळ लावू. विषय खर्चाचा नाही. विषय आपण काय लोकांना चांगलं देतो ह्याचा विचार. बरं. जसं की आपण या ठिकाणी ऊसाची शेती सेंद्रिय करता. अजूनही दुसरी कुठली सेंद्रिय शेती करता? माझी पूर्ण 25 एकर शेती आहे. 5 एकर माझं पडक आहे जनावरांना उतरण्यासाठी. 20 एकर माझी शेती. 20 एकर टोटल शेती माझी आता सेंद्रिय झालेली आहे. 20 करते हे करताना मला 10 वर्ष ते ताग आणि तपस्या करावं लागली. आज मी 8 वर्ष झालं माझ्या शेतामध्ये कुठलाच रासायनिक खत नाही. म्हणून ही पूर्ण माझी शेती आता प्युअर झालेली आहे. प्रत्येक मी धान्य काढतो. ज्वारी असो, भुईमूग असो आणि मूग असो, कुठलंही पीक असो, आपण सेंद्रिय शेतीमधूनच देते. कुठलाच दुसरी सगळी नाही. आज या ठिकाणी आपण छोटे-छोटे गुळाचे 10 किलो असेल, 5 किलो असेल, 1 किलो असेल, पाव किलो असेल, त्याचे छोटे-छोटे डागा केलेले आहेत. मग याची मार्केट विक्री कशी आहे? भरपूर मागणी आहे सर. आता मला 4 वर्ष त्रास झाला. आता आज माझ्याकडं ऑर्डर आहेत 1 वर्षाची तुम्हाला सांगतो. मी तेवढा पुरवठा करू शकत नाही लोकांना. एवढी मागणी आहे त्या गुळावर. कारण प्युअर आहे. माझ्या शेतामध्ये कुठलाच रासायनिक खत नाही आणि माझ्या ऊसाला मी कुठलाच रासायनिक खत टाकत नाही. सगळ्या सेंद्रिय शेतीवर मी ऊस पिकवतो आणि गूळ काढते वेळेस भेंडी पेरतो मी शेतामध्ये माझ्या. गावरान भेंडी ती. त्याचं पाणी आणि करडीचं आपलं काय एरंडीचं तेल थोडं वापरतो मला आणि थोडा ना. हे 3च आयटम टाकून मी गूळ विकतो. आम्ही प्रत्येक ठिकाणी पाहिलं की सेंद्रिय जो गूळ असतो, हां. शक्यतो त्याचा कलर काळा असतो. पण या ठिकाणी आम्ही पाहिलं की बर्फीसारखा तिथं कलर येतो. काय? त्या मळी जर छाटून काढलं, पूर्णपणे मळी जर निघाली, तर त्या गुळाचा ओरिजिनल कलर आहे. याच्यात कुठलंच काही रासायनिक आपण टाकलेलं नाही. ओरिजिनल जी शेतीचा कलर जे सेंद्रिय शेतीमध्ये निघते, तीच कलर आज आपण ठेवतो. आज कुठल्याही लॅबमध्ये तुम्ही तपासा, त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल. आज सेंद्रिय शेतीतला जो गूळ आहे आणि रासायनिक शेतीतला या दोन्हीमध्ये फरक काय आहे? तुम्ही खाऊन ज्यावेळेस बघितलो ना गूळ, त्यावेळेस फरक कळतो. असं आपण सांगू शकत नाही. जे ज्यावेळेस लॅबमध्ये टेस्टिंगला जातं, त्यावेळेस काहीच त्याच्यामध्ये निघू शकत नाही, सेंद्रिय गुळामध्ये. आणि त्या सेंद्रिय गुळाचा तर विषयच नाही ती. ते 1-2 महिने झाले की त्याला पाणी सुटायला चालू करतं. ते फरक आहे. ही गूळ जर तुम्ही 2 वर्ष ठेवलो, तर त्याला पाणी अजिबात सुटणार नाही. ही एवढा मोठा फरक आहे. अशा सेंद्रिय गुळाचा नेमका काय-काय फायदा आपल्या माध्यमातून आपण लोकांना सांगाल? शरीरामध्ये विटामिन्स तयार करते ही सेंद्रिय गूळ. विटामिन्स. काय फायदे? जे माणूस खाते ना ते गूळ, त्याला फायदे माहीत. अन्न पचन व्यवस्थित होतंय. तुम्हाला सांगतो सर्दी वगैरे होत नाही. गूळ आणि लसणाची पाकळी जर खाल्लो, तर तुमची सर्दी गायब होऊन जाते. असे अनेक फायदे शरीराला सेंद्रिय गूळ. अलीकडं आपल्याकडं सेंद्रिय गुळाचा चहा म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. मग याच गुळाचा असतो का त्याच्यामध्ये काही केमिकल? आता मी माझ्या शेतकरी बांधवांना तर मी ते सांगू शकत नाही किंवा अजून दुसऱ्यावर मी काही बोलू शकत नाही. पण माझा गूळ ही प्युअर सेंद्रिय आहे. मी एवढं सांगू शकतो. इतर शेतकऱ्यांना अशा प्रकारची शेती करण्यासाठी आपण काय सांगाल? माझं आव्हान आहे सगळ्यांना, की आत्महत्या करण्यापेक्षा जवानपूर्वाने कमी क्वालिफिकेशन कुठल्या तर कंपनीत जाऊन नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा 2 एकर का असेना, 1 एकर का असेना सेंद्रिय शेती करावं, जनावरं ठेवावं. आपली जी परंपरेची आता स्टार्चचे कपडे घालून शेती करायची. आता पहिलेच असं काय नांगर हरत बसायचं नाही. तुम्ही टेक्निकनं शेती करा. भरपूर शासनाच्या योजना येतात. त्या योजनेचा फायदा उचलायचा आणि आपण उत्तम तुमच्याकडे क्वालिफिकेशन असलं तर तुम्ही नोकरी वगैरे करा. पण नको तिथं जाऊन काहीतरी चाकरी करण्यापेक्षा उत्तम शेती करा. आणि शेती नुसतं शेतीवर भागत नाही मुलं बांधवानो. ही शेतीला जोडधंदा पाहिजे. काही जोडधंदा करा तुम्ही. आपल्या शेतीमध्ये तरकारी करा, दुधाचं करा, काही करा. पण शेतीला दररोज पैसा एक धंदा जर केलो, तर आपण हे कॉम्पिटिशन तुटू शकतो.
सेंद्रिय शेतीची आवड आपल्याला कधीपासून निर्माण झाली? मी मुळातच मी एक इमानदारीनं वागायचा प्रयत्न केला. माझी इच्छा होती फौजमध्ये जाऊन इनोर देशाचे रक्षण करायचं. पण त्यांना काही होऊ शकलं नाही. पण मी जेव्हा गावात आलो, अतिशय टक्कातून प्रमाणातून तुम्हाला सांगतो, मी अगोदर भांडवल तयार केलं आणि शेतीला भांडवल लागते. भांडवल झाल्यानंतर मग आपण सेंद्रिय शेती करू. अगोदर मी तरकारी वगैरे केलो. पण तुम्हाला सांगतो, या तरकारीचं तर एवढं फवारणी येतात, एवढं खतं वेगवेगळे नमुने येते, की ती म्हणलो, "अरे, ही आपण लोकाला वीज देऊन पाप करायला." असंही आपल्या आईचं शिक्षण होतं आपल्याला, की बाबा चांगले इमानदारीनंच जगायचं. तर ती एक इमानदारीचा आपल्याला धडा मिळाला आणि आपण त्याच्यातून तुम्हाला सांगतो ही सेंद्रिय शेती. आपण ही जी सेंद्रिय शेती गूळ काढता, हा गूळ जर इतर लोकांना घ्यायचा असेल, तर त्यांना कुठे यावं लागेल? त्याच्यासाठी संपर्क पत्ता आपण काय सांगाल? आमच्या फॉर्मचा पत्ता आहे त्या ह्याच्यावर आणि तुम्हाला उदगीरच्या किंवा लातूरच्या कुठल्याही मॉलमध्ये यात उपलब्ध आहे. म्हणजे आपला जो गूळ आहे तो मॉलमध्ये सुद्धा जातोय.